Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर के वडोल गांव में पुराने विवाद के चलते एक युवक पर जानलेवा हमला किए जाने की घटना सामने आई है। हमले में युवक गंभीर रूप से घायल हो गया और उसे तत्काल इलाज के लिए अस्पताल ले जाया गया है। वडोल गांव का सौरभ मात्रे खाने का पार्सल लेकर घर जा रहा था, तभी रोहन जादव उर्फ वाघ्या ने उसे रोक लिया। कोरोना काल में हुए विवाद पर चर्चा करने की बात कहकर सौरभ को रुकने को कहा। सौरभ ने कहा, देर हो रही है, हम बाद में बात करते हैं। लेकिन रोहन ने पुराने विवाद की रंजिश रखते हुए जान से मारने की नीयत से सौरभ की पीठ पर धारदार हथियार से हमला कर दिया। यह घटना सेंट जोसेफ स्कूल के पास हुई है। सौरभ को पहले छाया अस्पताल अंबरनाथ ले जाया गया, फिर सेंट्रल अस्पताल उल्लासनगर में भर्ती कराया गया। गंभीर रूप से घायल होने के कारण सौरभ को एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया है, जहां उसका इलाज चल रहा है। इस हमले में रोहन जादव के खिलाफ अंबरनाथ पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। फिलहाल रोहन जादव फरार है और पुलिस उसकी तलाश कर रही है। सौरव सत्यावर मात्रे, उल्हासनगर 3 वडोलगाव सेंट जोसेफ शाळेच्या समोर. तो आला, मला बोलतो 5 मिनिटं बोल, माझ्या सांगते त्याला बोलायचं होतं. तर तो पहिल्याच्या वादाचा बात करत करत त्यांनी माझ्यावरती मागून वार केला आणि त्यांनी मला धमकी पण दिली की तुला जीवेठार मारतो, तुला मर्डरच करतो. तो मला संपवण्याच्या उद्देशाने आलता. माझ्यासोबत बोलत बोलत मी जशी गाडीवरती बसलो, मागून त्यांनी वार केला. त्याचा तो माझ्या मानेवरती मारत होता, तर माझं थोडंसं लक्ष गेलं, थोडंसं मी पाठ हे गेली तर माझ्या पाठीवरती लागला. त्या रोहन जाधव म्हणून आहे, वाघ्या बोलतात त्याला. लॉकडाऊन मध्ये झालं होतं, आमचा छोटा वाद झालता. तर त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला पण बोलवलं होतं, आम्हाला पण बोलवलं होतं आणि त्या पोलिसांच्या समोर क्लिअर केला होता अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्ये. तर त्याच्यानंतर त्याने आज परत मला रस्त्यात अडवलं आणि माझ्यासोबत बोलत बोलत त्यांनी हे सगळं केलं. माझ्यासोबत ते पहिल्याच्या भांडणांचा बोलत होता की तू तेव्हा असा केला तसा केला. मी त्याला बोललो की मी या सगळ्यात नाहीये, मला जायचंय घरी, मला जेवायचंय म्हणून. मी माझ्या डिक्कीमध्ये पण पार्सल होता गाडीत, मी घरीच चाललो होतो घेऊन. तर त्यांनी मला अडवलं तिथं आणि माझ्या संगती बोलत बसला आणि बोलत असताना उभं राहून तर त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती हल्ला केला. मी गाडीवरती बसलो तेव्हा घरी जायसाठी. इथं अंबरनाथ पोलीस स्टेशनला गेलो होतो मी. तिथून मला छावा हॉस्पिटलला पाठवला, तिथून काय झालं नाही. मग सेंट्रल हॉस्पिटलला परत आलो. मी हॉस्पिटलमध्ये मी आहे. आता माझ्या पार्टनर चॉपर अटकलाय. चॉपरचा त्यांनी एवढा जोरात मला चॉपर मारला, चॉपरचा हँडल त्याच्या हातात राहिला आणि अर्धा चॉपर पूर्ण माझ्या पार्टनर घुसून गेला पाठीत माझ्या. मला तो मानेवरती मारत होता, तो अटेम्प्ट टू मर्डर करत होता माझ्यासोबत डायरेक्ट. तो मला धमकी पण दिली, त्याने जीव मारण्याचा माझा प्रयत्न केला. तर मला त्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।